माझ्या नवरोबांना एक काम सांगितलं ना, दुसराच उद्योग ते करून ठेवतात. तर आज होतं लक्ष्मीपूजन आणि इथे बनवायला घेतलेत आम्ही गुलाबजामुन. या पोरांना म्हटलं, तुम्हाला गुलाबजामुन खायचेत ना, तर चला मला गोळ्या करून द्या. त्यांनी मस्त मस्त गोळ्या करून दिल्या आणि आमचे गुलाबजामुन पण खूप छान झाले. त्यानंतर मी अनारसे बनवायला घेतले आणि दरवर्षी ना मी लक्ष्मीपूजन दिवशीच अनारसे बनवते. कारण मला असं वाटतं हा एक तरी पदार्थ असा ताजा ताजा देवाला असावा. आणि मी पण आता थोडक्यात वाचले होते, कारण दुपारीच मी रांगोळी काढून घेणार होते, पण मला उशीर झाला आणि एवढा मोठा पाऊस आला. आता फरशी ओली झालीच आहे, तर तिथेच काव लावून घेतली आणि यावेळेस म्हटलं चला टिपक्याची रांगोळी काढूयात. मम्मी मम्मी करायचं नाहीये, पण माझ्या मम्मीचीच ही रांगोळी मी बघून इथे काढलेली आहे. पूजेची सगळी तयारी मी आधीच करून घेतली. त्यानंतर छानपैकी मी रेडी झाले आणि हा ब्लाऊज ना रात्री उशीरपर्यंत जागून मी शिवला होता. माझं बाळ पण छान रेडी झालं होतं आणि आत्यांना मी म्हटलं होतं की दिवाळीला घेतलेली साडी घाला, पण त्यांनीही घातली. म्हटलं असू द्या. आता आमच्या आहोंना मी सांगितलं होतं की पणत्यांमध्ये ठेवण्यासाठी वाती तयार करा. पोरांनी त्यांनी मिळून वाती तयार केल्या. एकतर वाती एवढ्या मोठ्या मोठ्या बनवल्या आणि वरतून त्याला पुढे कापूर लावला. का आता वात पटकन पेटते. आता त्यामुळे झालं असं की इतका मोठा जाळ लागला आणि 10 ते 15 मिनिटातच आमच्या सगळ्या पंत्या जळून पण गेल्या. पण असू द्या. घरात लावण्यासाठी मी या डिझाईनच्या पंत्या आणल्या होत्या. त्यामध्ये ठेवण्यासाठी मेणबत्त्याच्या पंत्या होत्या. त्यानंतर आम्ही देवाची पूजा करून घेतली. तर आज आपण लक्ष्मी आणि कुबेर देवतांची पूजा करतो. देवाची आरती वगैरे करून घेतली. आता दिवाळी म्हटल्यावरती फटाकडे उडवल्याशिवाय दिवाळी कंप्लीट होणारच नाही. आणि तुम्हाला असं जाणवत असेल की माझा आवाज 2-3 दिवस जरा वेगळा वेगळा येतोय, कारण मी पण थोडीशी आजारी आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.